आहेत आणि त्यांना कोणती अडचण नाही, कारण की ते दैवावर ईश्वरावर ते निर्धारित असतात. त्यांच्या मते संसाराचा नैतिक क्रम हा ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे. ईश्वराने सृष्टी निर्मित केली आहे, ईश्वरच या सृष्टीचा नियंता आहे, ईश्वरच या सृष्टीचा भौतिक नियमाचा आणि नैतिक नियमाचा रचयिता आहे. त्यांच्या मते ईश्वर निर्मित नैतिक नियम हे मानवाच्या कल्याणासाठी आहे. आता त्यांच्या मते काय आहे, जे ईश्वराला मानतात, जे ईश्वरावर विश्वास ठेवतात, त्यांच्या मते संसार हा नैतिक क्रम हा ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे. जसं ईश्वर म्हणेल तसं ईश्वर या आज्ञेचे पालन केलेच पाहिजे, कारण ईश्वर त्यांचा रचयिता आहे. ईश्वर या आज्ञाचे पालन केल्याने सृष्टीत नैतिक व्यवस्था विद्यमान आहे. म्हणजे जे ईश्वराला मानतात ते म्हणजे हा नियम म्हणजे ईश्वराची आज्ञाच आहे असे ते मानतात. ईश्वराने जे आज्ञेचे पालन, ईश्वराच्या आज्ञेचे पालन आपण केलेच पाहिजे, कारण ईश्वर त्यांचा रचयिता आहे आणि जर त्याच्या आज्ञेचे पालन केल्याने सृष्टी नैतिक व्यवस्था विद्यमान होते असं त्यांचं मत आहे. जे नैतिक व्यवस्था ही ईश्वरीय इच्छेचा परिणाम आहे असे मानतात, त्याची विचारसरणी ही अशी आहे. परंतु ही व्याख्या हे स्पष्टीकरण कोणत्याही दृष्टिकोनातून ते आहे. त्यांची जे नैतिक व्यवस्था आणि ईश्वरीय इच्छेचा परिणाम आहे हा आज आपण पंचशील क्षेत्रामध्ये आलेलो आहोत. पंचशील क्षेत्रामध्ये पंचशील बुद्धिविहार अत्यंत सुंदर असा हा बुद्धिविहार आहे. आपण समोरच पाहूया. पंचशील बुद्धिविहारामध्ये समोरच गौतम बुद्धांची सुंदर अशी प्रतिमा आपण पाहत आहात की तिन्ही भागांनी असणारी हे गौतम बुद्धांची प्रतिमा अनेक शांती संदेश देताना आपल्याला दिसून येते की त्याच खाली बसून असणारी गौतम बुद्धाची बसून असणारी प्रतिमा आपल्याला ध्यान अवस्थेमध्ये आहे. त्यांचं काय याच्यावर मत म्हणण्यावर मॅडम जाणून घेऊया त्यांचं काय याच्यावर मत आहे. मॅडम तुमचा पहिले तर सांगा की आपल्या हा विहारामध्ये काय विशेषता असं, हा विहाराची काय विशेषता आहे आणि आपण रेग्युलर याचं पठण करता बुद्ध धर्माचं, तुमचा पहिले तर सांगा. माझे नाव विशाखा वानखेडे आहे आणि इथे म्हणजे पंचशील बुद्धविहार इथे रोज सायंकाळी सकाळी वंदना होते आणि इथे भिक्षू पण आहेत, ते पण वंदना घेतात. आणि आता हे चालू आहे, वर्षावास चालू आहे आता 3 महिन्याचा, जो हा वर्षावास चालू झालेला आहे, 1 महिना पूर्ण झालेला आहे. आणि तो आम्ही इथे म्हणजे सकाळ संध्याकाळ वंदना घेऊन आम्ही सायंकाळी 1 तास आम्ही धम्माचं, बुद्ध आणि धम्म यांचं वाचन करत असतो आणि बुद्धाचा संदेश हा म्हणजे उपदेश आम्ही या सगळ्या महिला मंडळपर्यंत पोहोचवत असतो. आणि बाकीचे जे कार्यक्रम असतात, जसे वर्षावास आहे, बुद्ध जयंती आहे, आंबेडकर जयंती आहे, या सर्वांना आम्हाला म्हणजे मुलांचा पण प्रतिसाद मिळतो आणि नेहमी म्हणजे कार्यक्रम होत असतात. आणि बाबासाहेबांचे जे संविधान आहे त्यांचं पण वाचन होत राहते, त्यांचं पण आम्ही नियमित वाचन करतो. आणि ते पुरुष मंडळी पण येतात आणि खूप मोठे मोठे कार्यक्रम होतात आमच्या विहारामध्ये, जसं वर्षावास समाप्ती आहे, आंबेडकर जयंती आहे, बुद्ध जयंती आहे, हे आम्ही म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आम्ही इथे आणि आमच्या ज्या महिला आहेत ह्या रोज इथे वंदनेला येत असतात. बुद्ध वंदना रोज आमच्या विहारामध्ये होत असते नियमित. मान्यवर विशाखा मॅडम, बुद्ध धर्म यांना वाचून आणि समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. बुद्ध धर्माला कसं त्यांनी अंगीकारावा याची तुम्ही माहिती हर व्यक्तीकडे केली पाहिजे, ते जास्तीने असे काम करतात. मान्यवर मॅडमची चर्चा करूया. संघटित जो महिला वर्ग आहे त्याच्यामध्ये मान्यवर मॅडमने जाणून घेऊया त्याचं विषयावर काय म्हणणं आहे. तर तुमचा पहिली सांगा की आज या बुद्धिवारामध्ये आपण कसं नियमाने ते कामं केली जातात.
माझं नाव सुनंदा मेंढे आहे आणि इथे हर रोज सकाळ आणि संध्याकाळ बुद्धवंदना होते, पण त्याचं पठणसुद्धा रात्रीच्या वेळेस 1 तास होते आणि 30 ते 40 महिला रोज हजर राहतात रात्रीला. ते 1 तास बसतात आणि जेंट्ससुद्धा येतात, कधी मुलं पण येतात, लहान मुलंसुद्धा येतात. अशामुळे हे बौद्धविहाराचं पठण आपलं धम्माबद्दल आणि बाबासाहेबाचं ते संविधान लिहिलेलं ते सुद्धा हे वर्षावास संपल्यानंतर ते सुद्धा चालू होतं आहे आणि खूप छान अशा पद्धतीनं इकडचे महिला, जेंट्स, सगळे पुरुष वर्ग आणि लहान मुलंसुद्धा, जे अभ्यासू मुलं आहेत ते पण येतात आणि एवढं असूनसुद्धा SC, ST, OBC वरण असल्यामुळे इकडचे सगळे ST, OBC एवढेसुद्धा लोक येऊन एवढं सुंदर वातावरण असून त्यांचा पण आम्हाला खूप प्रतिसाद मिळतो आणि हे असे बुद्धाचे धम्म असे घरोघरी जसे येऊन इथे धम्माचा प्रचार प्रसार करू लागतात. माझं सुनंदा मेंढे.